नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे रांजणगिरी हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो तालुका जिल्हा नाशिक येथे. व आज आपण हा अख्खा किल्ला पाहणार आहे. किल्ल्यावर 2 पाण्याची टाकी आहेत. गडाच्या दिशेने जात आहे. भगवा झेंडा आपल्याला वरच्या बाजूस पाहायला भेटतो आणि अशी इथून जायचं आहे. या बाजूने वर जायचं, इथं जायचं आणि इथून वर सरळ वर गेल्यानंतर त्या बाजूला जायचं आहे. थोडंसं आपण गाडी त्या ठिकाणी लावली आहे. साधारण हे पांडवलेणी आहे. त्या ठिकाणापासून रांजणगिरी किल्ला 16 किलोमीटर लांब आहे. समोर गडागड किल्ला आणि हा प्रसिद्ध असा डांग्या सुळका. 10 मिनिट झाला आपण आपला ट्रेक चालू केला आहे. तो आपण आता 4 वाजत आले. बरं चालू आहे आपण वरती. हे बघा, आपणाला आता या ह्या एवढा पॅच खडा चढ आहे. हा चढून जायचं आहे आपल्याला. नंतर गडाच्या धारेला धरत वरच्या बाजूला जायचं आहे. या ठिकाणी जर आता थोडा खडा चढ आहे. अर्धा तास झाला आपण ट्रेक चालू केला होता. आलो आहे आपण बऱ्यापैकी वर. बरेच जण खाली जाऊन ह्या अशा वाटेने जाऊन त्या तिकडं निघतात आणि तिथून वर येत असतात. असं या कातळापाशी पोचलो आपण. आता या कातळापाशी आपण पोचून गेलो. पण या कातळापाशी शेवटच्या टप्प्यात तिथं न्यायचं. शेवटच्या टप्प्यापासून थोडंसं खाली तिरकं जायचं आहे आणि तिरकन त्या या रांजणापाशी समोरच्या पोचून जातो आणि तिथून वर चढायचं आपल्याला. हा जो पॅच आहे पूर्ण घसरणीचा पॅच आहे आणि इथं माती असल्यामुळे काय होतं, घसरतोय पाय पूर्णतः. 1 तासामध्ये आपण या ठिकाणी पोचून गेलो. आलो वरती. आता या ठिकाणी आपणाला असा 2 डोंगर म्हणजे वेगळा केलेला पाहायला भेटतो आपणाला इथं. आणि समोरच्या बाजूस पाहिलं तर त्या पायऱ्या आहेत. पायऱ्याच्या मार्गाने याचं जाऊन इथून गडावर पोचून जातो. आणि याचे होल्स पाहायला भेटतात तिथं केलेले. या ठिकाणी असे होल्स दिसत आहेत. या पायऱ्या कोरीव पायऱ्या दिसत आहेत तिथं अशा 4-5. बरेच ट्रेकर्स त्या ठिकाणापासून वर चढून असाच या रोडनी या रांजणाच्या आकाराचा जो डोंगर आहे त्याला वळसा घालून या खिंडीत येतात आणि वर येतात. परंतु आपण जो आलो ते ह्याच्या खिंडीतनं आलो आहे आणि आपला बराच वेळ वाचला. त्यामुळं चला आलो टॉपला आपण. या ठिकाणी थोड्या पायऱ्या दिसत आहेत, कोरीव पायऱ्या. 2 पाण्याची टाकी आहेत. बाकी काय अवशेष आहेत ते सर्व पाहू. एक तासाची पायपीट करून आता आपण गडावर पोहोचून गेलेलो आहे. गडावर पोचल्यानंतर एक असा हा पावसाळी तलाव आहे. टाकच बोलू शकतो आपण त्याला. सकाळ किंवा संध्याकाळी हा ट्रेक केला तर बरं होईल. गडावर पाहण्यासाठी बोलताल तर 2 पाण्याची टाकी, तो पावसाळी तलाव, थोड्याशा त्या पायऱ्या कोरीव, बस हेच काय ते अवशेष गडावर पाहायला भेटतात. ह्या व्यतिरिक्त गडावर कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत. भगवा झेंडा आपला वॉलांनी फडकत आहे. इथं एक पाण्याचा टाक आहे. पावसाळी पाण्याचं टाक आहे. पाणी थोडंसं अजून आहे. आज आपण हा अख्खा किल्ला पाहणार आहे. किल्ल्यावर 2 पाण्याची टाकी आहेत. व आपला जय एडव्हेंचर्स चॅनलला सबस्क्राईब करा. व माझा अजून एक चॅनल आहे जग्गू प्लेस 2.0, त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि आपण आता किल्ल्याच्या टॉपवरच्या ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये आहे. एप्रिलचा महिना या तरीसुद्धा या टाक्यामध्ये आपणाला पाणी प्यायला भेटतं.
थोडं आम्ही थकूनच आलो वरती उन्हाच्या टायमिंगमध्ये. आणि गडावरून पाहायला बोलताल तर कोणकोणते किल्ले पाहायला भेटतात ते आपण सांगू. समोर जो दिसत आहे तो आहे गडागड. हा मध्ये आहे तो रायगड, त्याच्या पाठीमागं बहुला. तसेच या बाजूला आल्यानंतर तो आहे कावनाई, त्याच्या पाठीमागं आहे AMKची रेंज. आणि हा जो दिसत आहे हा डांग्या चुळका आहे. लास्टला आपल्याला AMKची रेंज दिसत आहे. व या बाजूला पाहिलं तर अंजनेरीचा हा भव्य दिव्य डोंगर किल्ला. आपण आता अजून पुढं काय पाहायला भेटतं आहे का ते एकदा पाहू. भगवा झेंडा आपला इथं डोलाने फडकत आहे, त्याला एकदा नतमस्तक होऊन येऊ. जास्त काही पाहायला भेटत नाही आपणाला गडावर. व नैसर्गिक तटबंदी, याला नैसर्गिक ताशिवकडे, त्याच्यामुळे तटबंदीची गरज भासते नाही बहुतेक. हा टेहाळणीचा किल्ला आहे, त्यामुळं गडावर जास्त काही अवशेष पाहायला भेटत नाही. पाण्याची टाकी आपणाला एक लागली आणि पावसाळी अशी 2च फक्त, बाकी नाही काही पाहायला भेटलं. परंतु सुंदर किल्ला आहे. पावसात केला ट्रेक तर याच्यापेक्षा अजून भारी होईल ट्रेक आपला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की. जय. आपण आता या रांजणगिरीच्या सर्वोच्च माथ्यावर आहे. हे पहा, या ठिकाणी पिंड कोरलेली पाहायला भेटते आपणाला. इथून हा पाठीमागचा भाग, पाठीमागच्या भागात काहीच दिसत नाही आपणाला, त्यामुळे आपण जात नाही. हा असा पाठीमागच्या भागात गेलेला डोंगर आहे. गडाच्या आपण आता सर्वोच्च माथ्यावर आहे. आपण ती जे घर दिसत आहे त्या ठिकाणी आपली गाडी लावली आहे आणि आपण आता ह्या झेंड्यापाशी पोचलो. खालून आपला हा झेंडा भगवा दिसत असतो. खूपच सुंदर रांजणगिरी किल्ला. आणि पाठीमागं डांग्या चुळका आपणाला इथून दिसत आहे क्लिअर. सर्व किल्ले इथून दिसतात. आणि हा असा विहंगम परिसर. पाठीमागच्या बाजूला आपणाला जास्त काही पाहायला भेटत नाही, त्यामुळं पाठीमागं नाही गेला तरी चालेल. या ठिकाणापर्यंत आल्यानंतर तरी पुष्कळ झालं. असा लांबपर्यंत भाग गेला आहे या गडाचा असावा, परंतु पाठीमागं काहीच नाही. रांजणगिरी किल्ला टॉप, पाठीमागं खालचा भाग दिसत आहे. या ठिकाणी त्याची बसण्याची सोय असावी. रांजणगिरी किल्ला पूर्ण पाहिला आपण आता आणि परतीच्या प्रवासाला निघू. चला. रांजणगिरी किल्ल्यावर दिसणारे हे एकमेव पाण्याचं टाकं आहे. अजून एक बोललं जातं की आहे म्हणून, परंतु ते आम्हाला सापडलं नाही. त्या बाजूला आहे तो पावसाळी तलाव आहे. या 2 वास्तू आहेत, थोडेसे पायऱ्या आहेत बस. एवढे बरोबर बोलत. या 2-3 वास्तू आपल्याला गडावर पाहायला भेटतात. या व्यतिरिक्त गडावर आपल्याला पाहण्यासारखं काही नाही. आणि आपला त्या ठिकाणी जर पाहिलं तर नव्याने बसवलेला भगवा झेंडा डोलाने फडकते पाठीमागं. एक अर्ध्या तासात आपली गडफेरी पूर्ण होऊन जाते. तर आता आपण पूर्ण किल्ला पाहिलेला आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया. हा एक पावसाळी तलाव आहे आणि ते पाण्याचं टाकं, कोरीव पाण्याचं टाकं आहे ते.
असं बोललं जातं की या गडावर 11 पाण्याची टाकी होती, परंतु हे एक आणि ते अशा दोनच प्रकारच्या वस्तू गडावर पाहायला भेटतात, बाकी नाही काही. व आता गड पाहून खाली उतरते आपण. रांजणगिरीच्या सुळक्यावर आता मी आहे. गडमाथ्यावरून आपण असं जाऊन तिथून खाली आलो. सावधगिरीने उतरायचं आपणाला. आता त्याचे दिवस चालू झाले आहेत आणि थोडा थोडा रानमेवा मिळायला सुरुवात झाली आहे. हे पहा, काळी मैना. आपण 3:35 ट्रेक केला होता व आता वाजले आहेत 5:45 वाजले. आता समोर पहा घर दिसते. आपण आता पोचून गेलो खाली. रांजणगिरी डन.